श्री स्वामी समर्थ. प्रत्येक मुलीचे लग्न झाले की तिच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार हे येतच असतात. मग त्यामध्ये मंगळसूत्र आहे, टिकली आहे, बांगड्या, नथ, पैंजण यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे जोडवी. जोडवी हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा एक शृंगार मानला जातो. 16 शृंगारांपैकी एक शृंगार म्हणजे ही जोडवी असतात. जोडवी ही मुलीला सर्वप्रथम तिच्या लग्नामध्ये घातली जातात आणि अशी ही जोडवी बदलण्याचा अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे अधिक महिना. 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना ज्याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातं तर हा येत असतो आणि यंदा 2026 मध्ये हा धोंड्याचा महिना आलेला आहे. 17 मे 2026ला हा अधिक महिना सुरू होणार आहे आणि 15 जून 2026ला हा महिना संपणार आहे. यंदा 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असणार आहे तो म्हणजे अधिक ज्येष्ठ आणि एक असणार आहे तो म्हणजे नीच ज्येष्ठ. तर अशा या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक सौभाग्यवती ही आपली जोडवी जी आहे तर ती बदलत असते. जुनी जोडवी मोडून त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी केली जातात. त्याचप्रमाणे आईसुद्धा आपल्या विवाहित मुलीला अधिक महिन्यामध्ये जोडवी करत असते. प्रत्येक आईला आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये सर्व चांगले व्हावे, तिचे वैवाहिक जीवन सुखी व्हावे असे वाटत असते आणि म्हणूनच 3 वर्षातून एकदा अधिक महिन्यामध्ये ती आपल्या मुलीला जोडवी करत असते. ज्याप्रमाणे मुलीला सासरकडून लग्नामध्ये मंगळसूत्र जोडवी घालतात आणि त्यानंतर जेव्हा मंगळसूत्रामध्ये भर घालायची असते तर ती पतीच्या कमाईतून घातली जाते, त्याप्रमाणे जोडव्यांमध्ये भर जी आहे तर ती माहेरकडून घातली जाते. परंतु सध्या मुलीसुद्धा जॉब करत आहेत, मुलीसुद्धा कमवत आहेत आणि जोडवी ही माहेरकडूनच करावीत तर हे समीकरणसुद्धा बदलत आहे. त्यामुळे जर आपल्या आईला आपल्याला अधिक महिन्यामध्ये जोडवी करणे शक्य नसेल तर आपण स्वतः ती करू शकते. त्याचप्रमाणे आपली सासू जी आहे तर ती सुद्धा आपल्या जोडव्यांमध्ये भर घालू शकते किंवा आपण आपल्या पतीच्या कमाईतून सुद्धा अधिक महिन्यामध्ये जोडवी करू शकतो. असं अजिबात नाही की ही जोडवी ही आईनेच करावीत, परंतु पहिल्यापासून अशी प्रथा सुरू आहे की अधिक महिन्यामध्ये आई जी आहे तर ती आपल्या विवाहित मुलीला जोडवी करत असते. जुन्या जोडव्यांमध्ये भर घालून ही नवीन जोडवी केली जातात. 3 वर्षातून एकदा अधिक महिन्यामध्ये आवर्जून महिला ज्या आहेत तर त्या जोडवी बदलत असतात. अधिक महिन्यामध्ये चांदीचे दर कितीही जास्त असले तरी सुद्धा सोने चांदीच्या दुकानामध्ये महिलांची प्रचंड गर्दी असते, कारण त्याचे कारणच आहे की या अधिक महिन्याचं औचित्य साधून आपली जुनी जोडवी ही बदलली जातात आणि नवीन जोडवी केली जातात. जणू अधिक महिना म्हणजे जोडवी बदलण्याचा शुभ मुहूर्तच असतो आणि प्रत्येक महिला या अधिक महिन्याची वाट पाहत असते. जोडवी ही लग्नानंतर आपण पायामध्ये घालत असतो आणि जोडवी या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की पती पत्नी या दोघांना जोडणारा एक दुवा म्हणजे जोडवी. जोडवी ही प्रत्येक पत्नीला आपल्या पतीशी जोडून ठेवण्याचं काम करतात. अशी मान्यता आहे की जेव्हा लग्न होते तर तेव्हा पती पत्नी एकत्र जोडले जातात आणि तेव्हाच सर्वप्रथम मुलीच्या पायामध्ये ही जोडवी घातली जातात. जोडवी म्हणजे मर्यादा. स्त्री पायात जोडवी घालते कारण तिला तिच्या मर्यादा समजाव्यात. एका बायकोची मर्यादा, एका सुनेची मर्यादा ही जोडवी दर्शवत असतात. जोडव्यांचा संबंध हा चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्रग्रह हा नातेसंबंध सुधारवतो. नात्यांना बांधणारा असा हा चंद्रग्रह आहे. जुनी जोडवी ही झिजत असतात, कारण कोणताही धातू म्हटलं की झीज ही होणारच, मग ते सोने असले तरी किंवा चांदी असली तरी सुद्धा. आणि या जोडव्यांची झीज होत असते आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये झीज झालेली जोडवी मोडून त्यामध्ये एक्स्ट्राची भर घातली जाते आणि नवीन जोडवी तयार केली जातात. वैज्ञानिकदृष्ट्या बघायचे झाले तर जोडवी आपण ज्या बोटामध्ये घालतो तर ते म्हणजे अंगठ्याजवळचे बोट आणि या बोटाची शीर ही गर्भाशयाशी जोडलेली असते आणि लग्नाचा मूळ हेतूच वंशवृद्धी आहे. ती वंशवृद्धी होण्यासाठी प्रजनन क्षमता चांगली व्हावी, त्यामुळे जोडवी जी आहेत तर ती अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये घातली जातात. जोडव्यामुळे पायाच्या बोटातील पॉईंट्स जे आहेत तर ते कार्यरत होतात, त्यामुळे प्रजनन क्षमता चांगली बनते. थायरॉइडचा धोका कमी होतो. जेव्हा जोडव्याचा दाब हा बोटाच्या शिरांवरती पडतो तर तेव्हा त्या शिरांमध्ये रक्तसंचार सुरळीत होतो. जोडवी ॲक्युप्रेशरचे सुद्धा कार्य करतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तसेच मासिक पाळीच्या समस्यासुद्धा कमी होण्यासाठी या जोडव्यांची मदत होत असते. जोडवी जी आहेत तर ती आपण जेव्हा चालतो त्यावेळेला ती घासली जातात आणि त्यामुळे गर्भाशयाचं कार्य सुधारतं. त्याचप्रमाणे जोडव्याच्या बोटामध्ये जे पॉईंट आहेत तर हे पॉईंट मेंदू आणि डोळ्याशी सुद्धा कनेक्ट असतात, ज्यामुळे आपलं डोकं शांत राहतं आणि आपल्याला थकवा सुद्धा कमी जाणवतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपण योग्य पद्धतीने जोडवी परिधान केली तर आपल्याला चंद्रग्रहाचे शुभफळ प्राप्त होते. नातेसंबंध सुधारतात. नात्यांना बांधणारा असा हा चंद्रग्रह आहे
आणि चंद्रग्रह जेव्हा आपला सुधारतो तर त्यावेळेला पती पत्नीमधील मतभेद कमी होत असतात. परंतु आपण जेव्हा जोडवी बदलतो त्यावेळेला काही चुका आपल्याला करायच्या नाहीत. जर काही चुका झाल्या तर आपल्या घराची प्रगती थांबते, वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. जोडवी करताना आपल्याला ती चांदीचीच करायची आहेत. जोडवी ही चांदीचीच का केली जातात? सोन्याची का नसतात? तर सोने हे लक्ष्मीचे रूप आहे आणि कमरेच्या खालच्या भागामध्ये सोन्याचे दागिने घातले जात नाहीत, कारण यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो. त्याचप्रमाणे चांदी ही जमिनीतील ऊर्जा शोषून घेत असते आणि आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते. चांदी जी आहे तर ती कूलिंग एजंट म्हणून काम करत असते, आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करत असते. त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे जोडव्याचं कनेक्शन हे चंद्रग्रहाशी आहे आणि आपण जेव्हा पायामध्ये जोडवी घालतो तर त्यावेळेला आपल्याला चंद्रग्रहाचे शुभफळ प्राप्त होत असते. म्हणून जोडवी जी आहेत तर ती चांदीचीच जोडवी केली जातात, सोन्याची जोडवी केली जात नाहीत. जोडवी आपण पायामध्ये घातल्यामुळे आपल्या शरीरातील चुंबकीय क्षेत्र सुधारते, ज्यामुळे हार्मोनल संतुलन सुद्धा राखले जाते. आता ही जोडवी बदलत असताना आपल्याला काही चुका मात्र करायच्या नाहीत, जसं की जोडवी ही आपल्याला चांदीचीच करायची आहेत. त्याचप्रमाणे आपली जी जोडवी आहेत तर ती इतर महिलेला किंवा इतर स्त्रीला चुकूनही देऊ नयेत. आपण एकमेकींना जर सौभाग्य अलंकार दिले तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. परंतु आपण वापरलेली जोडवी ही चुकूनही इतर महिलेला देऊ नयेत. आपण नवीन जोडवी देऊ शकतो. जर आपण आपण आपल्या पायाच्या बोटामध्ये घातलेली जोडवी काढून इतर महिलेला दिली तर मग नवरा बायकोच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण होतात, नवरा बायकोमध्ये दुरावा येतो अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे आपली जोडवी ही कधीही इतर महिलेला देऊ नयेत आणि इतर स्त्रीची जोडवी ही आपण कधीही घेऊ नयेत. त्याचप्रमाणे जोडवी ही कधीही सैल नसावीत, कारण ती पायातून पडतात आणि जोडवी पायातून पडणे हे अशुभ मानले जाते. त्यामुळे जेव्हा आपण जोडवी बनवतो तर त्यावेळेला ती जोडवी व्यवस्थित बोटामध्ये घट्ट बसतील तर अशीच ती जोडवी आपल्याला निवडायची आहेत. जोडवी ही 2-2 या संख्येमध्येच आपल्याला परिधान करायची आहेत, म्हणजे एका बोटामध्ये 2 जोडवी आणि दुसऱ्या बोटामध्ये 2 जोडवी. त्याचप्रमाणे अंगठ्याजवळच्या बोटामध्येच आपल्याला ही जोडवी घालायची आहेत, इतर बोटामध्ये घालायची नाहीत. आपली जी जोडवी आहे तर ती हरवू द्यायची नाहीत. असे म्हटले जाते की जर आपली जोडवी हरवली तर आपला पती आजारी पडू शकतो, त्याच्या आयुष्यामध्ये काही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आपली जोडवी हरवू देऊ नयेत. वेड्याची जोडवी ही करू नयेत. वेड्याची जोडवी ही फक्त आपण लग्नामध्ये घालत असतो आणि त्यानंतर ही जोडवी मोडून आपण सुट्टी जोडवी करत असतो. जर आपण वेड्यांची जोडवी घातली तर संसारामध्ये आपल्या वेडे निर्माण होतात अशी सुद्धा मान्यता आहे. 3 हा आकडा जोडव्यामध्ये नसावा. म्हणजे आपण जरी वेड्याची जोडवी केली किंवा सुट्टी जोडवी केली तरी 3 या संख्येमध्ये ही जोडवी नसावीत. तर आपल्याला 2-2 या संख्येमध्ये ही जोडवी घालायची आहेत. कुमारिकांनी फॅशन म्हणून कधीही ही जोडवी घालू नयेत, कारण जोडवी ही सर्वप्रथम लग्नामध्येच घातली जातात. जोडव्यांशिवाय आपले पाय हे सौभाग्यवतीने कधीही रिकामे ठेवू नयेत. बऱ्याच जणी फॅशन म्हणून नकली जोडवी घालत असतात, परंतु नकली जोडवी ही घालू नयेत. तर आपल्याला चांदीचीच जोडवी करायची आहेत. छोट्या छोट्या आकाराची, लहान, अगदी नाजूक अशा डिझाईनची बरीचशी जोडवी जी आहेत तर ती अधिक महिन्यामध्ये सोने चांदीच्या दुकानामध्ये उपलब्ध होत असतात. त्यामुळे आपण नाजूक जोडवीसुद्धा करू शकतो, परंतु जोडवी ही आपल्याला चांदीचीच करायची आहेत. आणि आपली जी जुनी जोडवी आहेत तर ती आपल्याला सोनाराकडे नेऊन मोडायची आहेत आणि त्यामध्ये अजून थोडीशी भर घालून आपल्याला ही जोडवी अधिक महिन्यामध्ये करायची आहेत.